नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बादलकर. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी शेती सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज केला होता, अशा शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी ऑनलाईन मोबाईलवर कशी बघायची हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल या पेजवर या. सर्च या ऑप्शनमध्ये पीएम कुसुम ही साईट आहे टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सरळ तुम्ही या ठिकाणी या पेजवर येऊ शकता. नॅशनल फोल्डर पीएम कुसुम योजनेचं नॅशनल फोल्डरचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी आता बेनिफिशरी लिस्ट असा ऑप्शन या ठिकाणी आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला स्टेट या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. स्टेट यावरती क्लिक करा आणि आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे. त्यासमोर महाराष्ट्राच्या पुढे MSE DCL हे असायला पाहिजे. तर या ठिकाणी महाराष्ट्र MSE DCL हा ऑप्शन आपण या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर खाली पंप कॅटेगरी तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी अर्ज केलेला आहे 1, 2, 3, 5 HP, तर मी या ठिकाणी 5 HP या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इयर आपल्याला वर्ष या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. त्यावरती क्लिक करा आणि चालू आपले 2025 हे वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. हे सर्व या ठिकाणी झाल्यानंतर गो यावरती क्लिक करा. आता स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याची यादी या ठिकाणी आता दिसत आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी आहे. फार्मर नेम म्हणजे फार्मर शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी आहे 2 नंबरला. या ठिकाणी ही यादी डावीकडे आपल्याला या ठिकाणी सरकवायची आहे. या ठिकाणी आता शेतकऱ्याचे वडिलाचे नाव, त्यानंतर जेंडर मेल फिमेल इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी आहे. तुमचा जिल्हा, तुमचे गाव या ठिकाणी बघून घ्यायचे. त्यानंतर इन्स्टॉलेशन वर्ष या ठिकाणी 2025 दाखवत आहे. पंप कॅपॅसिटी या ठिकाणी दाखवत आहे 5. त्याच्यानंतर पंप टाईप DC, त्याच्यानंतर पंप कंपनी या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्यानंतर पंप सब टाईप सबमर्सिबल ही सर्व माहिती या ठिकाणी आहे. आता ही संपूर्ण जिल्ह्याची माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला जर तुमच्या तालुक्याची माहिती जर घ्यायची असेल तर एक सर्च ऑप्शन या ठिकाणी आहे. सर्च ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचा तालुका या ठिकाणी टाकू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या स्पेशल गावाची जर यादी लागत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचे नाव टाकून या ठिकाणी सर्वात खाली गो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी आता माझ्या तालुक्याचे नाव या ठिकाणी टाकलेले आहे आणि सर्वात खाली गो यावरती क्लिक केलेलं आहे. आता लोणार तालुक्याची यादी या ठिकाणी दाखवण्यात येईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुमचे नाव या यादीमध्ये आले आहे किंवा नाही हे अशा प्रकारे या ठिकाणी चेक करून घ्या आणि लवकरात लवकर पुढची प्रोसिजर करून घेण्यासाठी या ठिकाणी महावितरण कार्यालयाला या ठिकाणी भेटून घ्या. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती शेतातील सोलर पंप बसवण्याबाबतची यादी कशी बघायची याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जय जवान जय किसान.